हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजेत. मी डीमार्टमधनं घेतलेत गरम मसाले आणि ही अशी तयारी करून ठेवली आहे. थोडीफार तयारी करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते गरम मसाला कसा करायचा तो. तर धणे जवळजवळ मी 100 ग्रॅम घेतलेले आहेत आणि तेवढ्याच मापाचं घेतले. 100 ग्रॅम जिरं घेतले. तर दालचिनी आपल्याला एक 40-45 ग्रॅम घ्यायचे. 40 लवंग 40 ग्रॅम घेतले. ही तमालपत्र आमच्या गावची आहेत, म्हणजे आमच्याकडे झाड आहे तमालपत्राचं गावाला. दालचिनीच्या काड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, तर त्या हाताने मोडून मग खलबत्त्यात कुटून घेतल्या आहेत. मिरची असे त्याचे बियातल्या काढून टाकायचे. स्वागत आहे तुमचं स्नेहा दालचिनी या माझ्या यूट्यूब चॅनल. खलबत्त्यात नंतर ही तमालपत्र आहे, हे कापून घेतलं आहे आणि हे बाकी सगळं व्यवस्थित निवडून त्यात आतला दगड वगैरे काय असेल तर तो साफ करून घेतला आहे मी. मिरच्यांमुळे गरम मसाल्याला कलर खूप छान येणार. सर्वात प्रथम मी धणे घेते. हे झालं आहे गरम, जास्त नाही, अगदी 2 ते 3 मिनटं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम जास्त भाजायचं पण नाही, जेणेकरून करपट वास येईल. तर 2 ते 3 मिनटं हे असं ढवळत राहायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. माझी कढई लहान आहे, त्याच्यामुळे मी फक्त धणे टाकून घेतले. तर थोडं थोडं टाकून असं भाजून घ्यायचं आहे. आणि परात घेतले, या परातीत मी काढते. आता मी ते जिरं आणि शहाजिरं, शहाजिरं पण झाले. आता लवंग आणि काळी मिरी, हे दोघांचा आकारमान सेम आहे, म्हणून ते दोन्हीही एकत्र भाजायला घेते. असं भाजून झालेलं आहे. खूप छान सुगंध सुटलाय. कुटून घेतले आहेत मी, तोडून घेतले आहेत. मसाला वेलची, हे चक्रीची, ही हिरवी वेलची आणि जायफळ. छान सुगंध सुटलाय ना खरंच. दालचिनी तोडून घेतलेली खलबत्त्यात. आता हे हलके फुलके मसाले, ही जावित्री, तमालपत्र घेतले, ही मोडून घेतलेली मिरची, हे सर्व असे हलके फुलके आहेत ना, त्यामुळे ते एकत्र टाकून आपण 2 मिनटं परतून घेऊया. आणि सोबत ह्याचा 2 चमचे मीठ टाकते. काय करते, टिकवते, म्हणजे मीठ सुद्धा भाजून निघेल मग असं त्याच्यात टाकल्यामुळे, म्हणून मी त्याच्यात मीठ सुद्धा टाकून घेतले. तर अशा प्रकारे सर्व खडे मसाले मी भाजून घेतले आहे आणि आता ते घरच्या घरी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. आणि मग ते सर्व बंद डब्यामध्ये हा गरम मसाला भरून ठेवणार आहे. खूप वर्षांनी मी हा गरम मसाला घरच्या घरी करते आहे. तर ह्यातला 1/2 किलो मसाला मी जो मालवणी मसाला करणार आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर हा गरम मसाला चाळण्यासाठी परात आणि ही चाळण छान सुकवून घेतली आहे. ते आता परत एकदा मिक्सरमध्ये काढून घेते.
जाड वाटतंय म्हणून ह्याच्यात घेऊया, म्हणून बारीक चाळणीने मी चाळून घेते. तर असा हा बारीक चाळणीने चाळून घेतल्यावर छान गरम मसाला चाळून निघाला आहे. तर अशा प्रकारे घरच्या घरी खूपच छान प्रतीचा गरम मसाला तयार झाला आहे. हा लास्ट एवढाच राहिला आहे. तर अशा प्रकारे घरच्या घरी मी गरम मसाला केला आहे आणि हा जवळजवळ अर्धा किलो गरम मसाला माझा भरला आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.